बातमी बीडमधून। सरपंच हत्येप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेले आहेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागले आहेत। स्कॉर्पिओ या गाडीत 2 मोबाईल आढळले असून सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळते आहे। तसंच बड्या नेत्यालाही याच मोबाईलमधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यामुळे बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे। दररोज चौकशी केली जात असून आतापर्यंत 100 जणांकडून या प्रकरणाविषयी माहिती मिळवण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलं होतं। जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडणार असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला होता। एका व्हॉट्सअप चॅट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार केली आणि त्यानुसार रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा देखील झालाय। काल 4:30-5 ला हे जो काही स्क्रीनशॉट आलेला आहे त्याच्यावर काल संध्याकाळी तपास न करता डायरेक्ट एफआयआर। पण मला एक आनंद आहे की जे विरोधक ओरडत होते की महायुतीचं सरकार हिटलरशाही आहे, गुन्हे दाखल करत नाही किंवा खोटे गुन्हे दाखल करतात, तर महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे। त्यांनी जी माझ्यावर खोटी एफआयआर केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा हा टराटरा कायदेशीर पद्धतीने फाडेल। सोशल मीडियावर आता जितेंद्र आव्हाड किती खोटे आहेत किंवा काय आहेत, मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडसारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना, म्हणजे व्हॅल्यू आहे ना, झिरो आहे, झिरो। अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केली, मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलेला आहे। कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप हा प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्यावर केला आणि या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज त्या फडणवीसांची भेट घेणार आहेत। महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे। त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही असे खडेबोल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुनावलेले आहेत। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना जाहीर माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली होती, मात्र आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली। सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर ह्याबद्दल 2 मतं आहेत, किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार। गौतमी पाटीलनं अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलं। कलाकारांचं कुणासोबत नाव जोडून बदनामी करणं चुकीचं आहे असं गौतमी पाटीलनं म्हटलंय। साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना गौतमीनं ही भूमिका मांडली आहे। की सर्व कलाकार ताई तुझ्या सोबत आहे,
तर तू जे करतीये तर कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच, आणि तू मांडलं तुझी बाजू सगळी, म्हणून मला काही नाही, फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय. बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात, असं नाही, पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे. आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत, आम्ही प्रत्येक गावोगावी जातो, आम्ही आमची कला सादर करतो, तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण, म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण. धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झालेत. सरपंच नामदेव निकम यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. पवनचक्की प्रकरणातून निकम यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सरपंच निकम यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती समोर येते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबरमध्ये वाढली. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,689 कोटी रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींना पैसे वितरित करण्यात आले आहेत. हे पैसे जे आहेत ते 2,46,00,000 लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची हीच संख्या ऑक्टोबरमध्ये 2,34,00,000 इतकी होती. म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत जवळपास 12 लाखांची वाढ झालेली आहे. आधारशी संलग्न नसलेले 12 लाख अर्ज होते, जे डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 21,600 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. तर यानंतर एक मोठी महत्वाची आणि आनंदाची बातमी, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचं आज पहिलं विमान उतरलं. विमान उतरल्यावर विमानतळावर त्याला सलामीही देण्यात आलेली आहे. आणि याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं आणि आता व्यावसायिक विमान लँड झालं. रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत. तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यामध्ये. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 17 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण करणार आहे. आज इंडिगोचं पहिलं विमान जे आहे ते या ठिकाणी उतरलंय. एयरबस 320 लैंड कर रहा है. ये भी कमर्शियल एयरक्राफ्ट है, बट इसके अंदर एग्जामिनर्स हैं जो पूरा प्रोसीजर, जो माथेरान के ऊपर से फ्लाइट आएगी 26 के लिए और दरिया की तरफ से 08 के लिए, सब आज प्रोसीजर वैलिडेट करने वाले हैं. फिर ये जब रिपोर्ट देंगे फिर हमें अप्रूवल मिलता है प्रोसीजर्स का. उसके बाद वेरियस एप्लीकेशन डाले जाते हैं, उसके हिसाब से लाइसेंस मिलता है. तो लाइसेंस मार्च के महीने में मिलना चाहिए. और AIP पब्लिकेशन 6 फरवरी को हम सोच रहे हैं. ये सब अगर सही हो गया तो फिर उसके हिसाब से 17 अप्रैल का डेट निकलता है. आणि इथे आपण आता पाहूया तर टॉप 50 बातम्या. उरण दिघोडे बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यामुळे 5 मुलांना विषबाधा झालेली आहे. दरम्यान अन्न औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जाते. तुमसर तालुक्यात विषारी खाद्य खाल्ल्यामुळे 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती गावात आणि येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. यावेळेस शेळ्यांनी शिवारातील काहीतरी विषयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे त्या मृत पावल्या असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जातं. तसंच नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे नदी पूर्णपणे फेसाळली आहे. नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य देखील यामुळे धोक्यात आलंय. पालघरच्या मोखाडा तालुक्यात मुलाला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झालाय. डॉक्टर आणि नर्स यांनी चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यामुळे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळेच या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. छातीवर वार करून धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरच्या कुंभारटोली परिसरात घडलेला आहे. यात जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. आरोपीनं रिक्षात चाकून वार करून जखमीला चालत्या रिक्षातून फेकून दिलं. दंतोली पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. उल्हासनगर शांतीनगर भागामध्ये एका युवकाची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली. पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बीड सरपंच हत्येप्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी म्हणून हे आंदोलन करण्यात आलं. दोन 2024 हे वर्ष सरत आलं असून वीकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी आता फुलले आहेत. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत. गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या या बोटिंगचा आनंद पर्यटक लुटतायत. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनासाठी वळली आहेत. पंढरपूरच्या विठोबारायाच्या मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. दर्शनाची रांग 2 किलोमीटर दूर गेल्यामुळे 4 ते 5 तासांचा अवधी दर्शनासाठी लागत आहे. दुसरीकडे करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसतंय. भाविकांची गर्दी वाढल्यामुळे दर्शनासाठी मोठा अवधी लागतोय. शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी झाली. त्यातच आज रविवार असल्यामुळे साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले. साई संस्थानचं भक्तनिवास, खासगी हॉटेल हाऊसफुल झालेलं आहे. जळगावमधील धरणगाव इथं धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील रमले होते. आरतीनंतर श्री हनुमान कथेतही त्यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेगावमध्ये भाविकांची गर्दी झाली. संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी साकडं घातलं. वर्ष अखेर असल्यामुळे सुट्ट्या घेऊन भाविक देवदर्शनासाठी येत आहेत. पनवेल कर्नाळा अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. 2024 मध्ये 75,000 नागरिकांनी कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट दिली. विशेष म्हणजे कर्नाळा किल्ला गिर्यारोहकांच्या पसंतीस अजून या ठिकाणी ट्रेकर्सची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचंही दिसत आहे. तर एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आता मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत. देशभरातून आलेले लाखो पर्यटक सध्या महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात बोटिंगचा आनंद घेतानाही हजारो पर्यटक पाहायला मिळत आहेत. दरम्यान यावेळेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी. डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटक आता महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वरमध्ये यायला सुरुवात झाली आहे. लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असतात. त्याच पद्धतीने 31 डिसेंबर असेल, नाताळ असेल, या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची आता मोठ्या प्रमाणात गर्दी ही या महाबळेश्वरला होताना पाहायला मिळते. आपण आहोत हा महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक तलाव आहे आणि महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक हा तलावात या वेण्णा लेक तलावामध्ये बोटिंग केल्याशिवाय जात नाही. बोटिंग करण्याचा मनमुराद आनंद लुटल्याशिवाय जात नाही. आणि आता महाबळेश्वरमध्ये या 31 डिसेंबरच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. थोड्याफार प्रमाणात महाबळेश्वरमध्ये ट्रॅफिक जॅमच्या समस्यांना या पर्यटकांना समोर जावं लागतंय. परंतु एकूणच या महाबळेश्वरची गुलाबी थंडी आणि इथे असणारे जे पॉईंट आहेत त्याच्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात आता गर्दी करताना दिसत आहेत. मग घोडेसवारी असेल किंवा वेण्णा लेक तलावातलं बोटिंग असेल, हे पर्यटकांचं आवडतं महाबळेश्वरमधलं ठिकाणं आहेत आणि त्यामुळंच आता पर्यटक हे मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये येत आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या महाबळेश्वरला भेट देत असतात. खास करून 31 डिसेंबर असेल, नाताळ असेल, या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे येत असतात. आणि आता 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झालेत आणि मोठ्या प्रमाणात या पर्यटकांच्या गर्दीमुळे महाबळेश्वर आता फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, महाबळेश्वर. भारतीय लष्करानं पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. नुकतेच या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेजवळच्या पेंगॉंग तलावाच्या किनाऱ्यावर 14,300 फूट उंचीवर हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली. विमानही बर्फाच्या चादरीत लपून गेलेली आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. महामार्गावर अनेक वाहनं अडकलेली आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. तर बर्फवृष्टीमध्ये 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत. शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यामुळे शहरावर बर्फाची चादर पसरली. स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. हिमवृष्टीमुळे विमानं आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्यामुळे जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत. या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. खारघर परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवतोय. विशेष म्हणजे धुक्यामुळे वाहन चालकांना दिवसाही वाहनांचे दिवे सुरू ठेवूनच मार्गक्रमण करावं लागतंय. पॉल्युशन मॉनिटरिंग सिस्टीमच्या अहवालानुसार हवेत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. मुंबई आणि उपनगरातील हवा प्रचंड प्रदूषित झालेली आहे. मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य दिसतंय. त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. तसंच प्रदूषणामुळे मुंबईतही दृश्यमानता घटलेली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRDA ऍक्शन मोडवर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या इंडिगो एअरलाइन्स या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. लँडिंग जे आहे ते झालेलं आहे. तर विमानतळावर रनवे, सिग्नल यंत्रणा अशा विविध चाचण्या देखील पार पडल्या आहेत. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन या ठिकाणी विमानाचं उड्डाण सुरू होईल. पुण्यासह मुंबईत सीएनजीचे दर वाढलेले आहेत. पुण्यात सीएनजीचे दर ₹1.10 वाढले, तर मुंबईमध्ये ₹1 दरवाढ झाली. अवघ्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ करण्यात आलेली आहे. नरिमन पॉइंट परिसरामध्ये प्रशासकीय इमारतींना विधान भवन मेट्रो 3 स्थानकाशी जोडणाऱ्या बोगद्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. 306 मीटर लांब बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल 100 कोटी रुपयाचा खर्च येणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास MMRCL ला आहे. वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दीच्या अपेक्षेनं मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे. आणि यानंतर एक दुःखद बातमी. शिवसेनेचे नेते सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. सतीश प्रधान हे ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होते आणि त्यानंतर महापालिकेचे पहिले महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. तसंच राज्यसभेचे खासदार देखील सतीश प्रधान होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका सतीश प्रधान यांनी बजावली होती. प्रधान यांचं निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसंच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. उद्या सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचं निधन झालेलं आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यामध्ये त्यांचं योगदान हे मोठं होतं. पुणे पालिकेकडून शहरातील बांधकामांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीचे टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत या हेतूनं सर्व टँकर्सला हिरवा रंग आणि STPचं पाणी असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं. ज्या टँकरला हिरवा रंग असेल त्यांनाच पाणी द्यावं असे आदेश देण्यात आले आहेत. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि अदानी समूहाच्या संयुक्त भागीदारीमध्ये DRPPL नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र आता अचानक या कंपनीचं नाव बदलण्यात आलेलं आहे. DRPPL ऐवजी आता या कंपनीचं नाव NMDPL असं करण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे. 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीनं विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. अखेर 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे. सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत.
मालमत्ता कर भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहेत. वर्षअखेरपर्यंत हा कर भरा, नाहीतर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं मालमत्ताधारकांना दिलेला आहे. अकोल्यातील कृषी महोत्सवात कोंबडे पालनाचा स्टॉल आकर्षणाचा विषय ठरतोय. या स्टॉलवर शेतकऱ्यांसह अकोलेकरांनी गर्दी केली आहे. कोंबड्यांच्या पालनाची पोल्ट्री सुरू करून एका शेतकऱ्यानं लाखोंचा नफा मिळवला. त्यामुळे मार्गदर्शनासाठी या स्टॉलवर गर्दी झाली आहे. मुंबईतील रसिकांसाठी खास असलेलं आणि 1973 साली सुरू झालेलं चंदन सिनेमा चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेलं. 46 वर्ष अनेक गाजलेल्या चित्रपटांचा साक्षीदार ठरलेलं हे चित्रपटगृह 2019 साली बंद झालं आणि त्याचा प्रवास आता अधिकृतपणे संपुष्टात आलेला आहे. महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा 21वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 10 ते 16 जानेवारी 2025 ला मुंबई ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात निवडलेले 61 चित्रपट मूव्ही मॅक्स, अंधेरी, सायन आणि ठाणे इथं दाखवले जातील. जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेडला बाद करत टेस्टमधील 200वी विकेट काढली आहे. टेस्टमधील 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या बुमराहची सरासरी ही माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली अँब्रोज या दिग्गज वेगवान गोलंदाजांपेक्षाही उजवी आहे. बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीच्या प्रमुखांना दिले. तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्तानं केली. मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली असून आज फडणवीसांची देखील प्राजक्ता माळी भेट घेणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. गोविंद बागेत पवारांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला आणि त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान इथं भेट देणार असून तिथून कृषी विज्ञान केंद्रातही पवार भेटी देणार आहेत. बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिले. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवार चर्चा करणार असल्याची माहिती आहे.